नमस्कार. मी प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार. माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, काल एक विषय माझ्या वाचनात आला आणि त्याच विषयावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे. विषय असा आहे, सहवास कोणाचा. अर्धा तुम्हाला असं वाटेल की यात काय विशेष आहे. भरपूर आहे. तुम्ही कोणाच्या सहवासात राहता त्याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी काय म्हणतोय ते अगदी काळजीपूर्वक लक्षात घ्या. कधीतरी 10 मिनिटे बायकोसमोर बसा. तुम्ही म्हणाल, हे काय नवीन सांगताय, आम्ही रोजच बसतो. तसं नाही. बायको किती कष्ट करते हे अवलोकन करण्यासाठी तुम्ही बायकोसमोर 10 मिनिटे बसा. आयुष्य किती अवघड आणि कष्टपूर्ण आहे हे तुम्ही तुमच्या बायकोसमोर बसल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. दुसरं, 10 मिनटं तुम्ही बेवड्यासमोर बसा. तेच आयुष्य किती सोपं आणि सुखाचं आहे हे तुम्हाला समजून येईल. मी काय म्हणतो, 10 मिनटे साधू संतांच्या जवळ बसा. आपल्याजवळील सर्व काही दान करून टाकावे असे तुम्हाला वाटेल. जीवनात काही अर्थ नाही. आपण एकट्याने जीवन जगणं चांगलं असा विचार तुमच्या मनात येऊन जाईल. 10 मिनटं राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा. तुम्हाला असं वाटेल, आत्तापर्यंत घेतलेलं सारं शिक्षण व्यर्थ आहे, निरुपयोगी आहे, कुचकामी आहे, काहीही शिक्षणामुळे होत नाही. आपल्या अंगात जर धमक असेल ना, तर आपण काय वाटेल ते करू शकतो. मित्रांनो, 10 मिनिट विमा एजंटासमोर बसा. तुम्हाला असं वाटेल, अरे बापरे, जगण्यापेक्षा मेलेलं बरं. कारण विमा एजंटाच्या डोक्यात एकच गोष्ट असते, मेल्यानंतर किती पैसे देता येतील, किती पैसे लोकांना मिळतील. आणि हे तो अगदी समजावून सांगत असतो. त्याच्यापुढं जाऊन बसला की तो पहिलं सांगतो, तुम्ही आता जिवंत आहे, समजा एक 5 वर्षांनी तुम्ही मेला तर तुमच्या बायका पोरांचं काय, त्यासाठी विम्याकडे लक्ष द्या. कमावलेली संपत्ती कवडी मोल आहे असं आपल्याला वाटतं जेव्हा आपण 10 मिनटं एखाद्या व्यापाऱ्यासमोर बसतो. आपण किती कमवलं तरी त्याला काही अर्थ नाही असं आपल्याला सहज वाटून जातं. 10 मिनटे शास्त्रज्ञासमोर बसा. तुम्हाला असं दिसून येईल की आपलं अज्ञान किती प्रचंड आहे. आपल्याला एवढं शिकूनसुद्धा चांगलं ज्ञान लाभलं नाही. 10 मिनटं एका चांगल्या शिक्षकासमोर बसा. तुम्हाला असं वाटेल की आपण पुन्हा एकदा त्या शिक्षकांचे विद्यार्थी व्हावं अशी प्रबळ इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. आणि हो, 10 मिनटं शेतकरी किंवा मजूर आहेत ना, त्यांच्यासमोर बसा. त्यांच्या काबाड कष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता हा जो तुमचा गैरसमज आहे ना, तो आपोआप निघून जाईल, नष्ट होईल. तर 10 मिनटं सैनिकासमोर बसा. तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग, त्याची व्याख्या किती तोकडी आहे हे तुम्हाला समजून येईल. त्याचा तुम्हाला साक्षात्कार होईल. आणि हो, 10 मिनटं तुमच्या
जिवलग मित्रासमोर बसा. स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच असे तुम्हाला वाटेल. सहवास कुणाचा हे खूप महत्त्वाचं असतं. इंग्रजीमध्ये असं म्हणतात, ए मॅन इज नोन बाय हिज कंपनी ही कीप्स. म्हणजे माणसाच्या सभोवताली असणारं मित्रमंडळ कसं आहे ह्याच्यावरून त्या माणसाची परीक्षा केली जाते. आपण याचा सातत्यानं विचार करा. जीवन काय कुणी जगतं, पण चांगलं जीवन जगणं हे महत्त्वाचं असतं. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा द्या. मी आपल्या प्रतीक्षेत आहे. धन्यवाद.